नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कोणत्याही कार्यक्रमाची शोभा वाढवणं किंवा कोणत्याही कार्यक्रमाला सपोर्ट करणं हे ऍडव्हर्टायझर्स म्हणजे स्पॉन्सर शिवाय शक्यच नाही. आणि आज आपण आलेलो आहोत आपल्या देशातील, आपल्या महाराष्ट्रातील सगळे ऑफिसर्स घडवणारी फॅक्टरीमध्ये, म्हणजेच आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सातारामध्ये. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगू शकतो तुम्हाला की 2018 साली मूळ साताऱ्यामध्येच आपल्या शूरवीरांच्या भूमीमध्ये सुरुवात झाली, ती म्हणजे आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सातारा याची. आणि या आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये आता 70 ते 80% मुला सगळी जागा व्यापलेली आहे. वेगवेगळ्या मिलिटरी परीक्षा, त्यानंतर स्पर्धा परीक्षा, 1ली ते 10वी पर्यंत होणाऱ्या स्पर्धा परीक्षा, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा, या सगळ्यांमध्ये ट्रेनिंग देणारं आणि मुलांना घडवणारं म्हणजेच मुलांचं करिअर घडवणारी संस्था म्हणजेच आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आणि हे आहेत आपले आजच्या कार्यक्रमाचे करिअर पार्टनर. सो आज आपण यांना भेटणार आहोत. तर मग सुरू करूया आपला दौरा आयकॅन इन्स्टिट्यूट साताराला भेट देण्यासाठी. चलो, नमस्कार. तुम्ही बघताय की आज आपण भेटलेलो आहोत या आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सगळ्या टीचर्सना. सकाळच्या वेळेमध्ये जेवढे अवेलेबल आहेत ते सगळे टीचर आता आपल्याला भेटलेले आहेत. तर आज यांच्याकडून आपण आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट साताराची पुरेपूर माहिती घेणार आहे, कारण आपला हा सातारा जिल्हा म्हणजे शूरवीरांचा जिल्हा, छत्रपती शिवाजी महाराजांची ही कर्मभूमी आहे. आणि आज आपण आलेलो आहोत ऑफिसर्स घडवणाऱ्या फॅक्टरीमध्ये, म्हणजेच आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सातारा. आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं की 2018 साली या आयकॅन इन्स्टिट्यूटची सुरुवात झाली, पण आता आपण आहोत आयकॅन इन्स्टिट्यूट साताराच्या MIDC ब्रांच मध्ये. ज्या MIDC ब्रांचचे सर्व आहेत बर्वे सर. इथे सगळ्या मुलांना लिटरली ऑफिसर्स बनवण्यासाठी घडवणारे ही सगळी व्यक्ती आपल्या समोर आहे. तर मित्रांनो, आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट साताऱ्याच्या एकमेव रहिवासी ब्रांच, जे सातारा जिल्ह्यामधील एकमेव जी रहिवासी ब्रांच आहे MIDC ब्रांच, जी आपल्या सैनिक स्कूल पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, इथे आपण आलेलो आहोत. आणि या MIDC शाखेचे सर्व बर्वे सर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, सगळी सखोल माहिती घेणार आहोत. तर बर्वे सर, मला एक फक्त सांगा की जरी हे 5 मिनिटाच्या अंतरावरती सैनिक स्कूल पासून आपलं इन्स्टिट्यूट असलं, तर इथे येण्याचा आणि इथे आल्यानंतर ट्रेनिंग घेण्याचा हा जो प्रवास आहे मुलांचा, हा खरं तर खूप खडतर आहे. तर या प्रवासाविषयी थोडंसं काहीतरी याविषयी बॅकग्राऊंड तुम्ही सांगाल की इथं कसं काय तुमचं कामकाज चालतं, मुलं कशी तयार होतात, प्लीज थोडी माहिती द्याल याविषयी. नक्कीच विकी सर. जरी ही फक्त 5 मिनिटाचा डिस्टन्स असला तरी आपल्याला कुठलाही प्रवेश परीक्षा सैनिक स्कूलला घेताना ती डायरेक्टली प्रवेश भेटत नाहीये. त्यासाठी एक एंट्रन्स एक्झामची तयारी करावी लागते. ती एंट्रन्स एक्झाम फार खडतर असते, फार कठीण एक्झाम असते. जसं की UPSC, MPSC, NDA ह्या एक्झाम आहेत, त्या एक्झाम सारखीच ही एक एक्झाम फार टफ आहे. आणि ह्या एक्झामची आपल्याला जी तयारी करायची असते त्या एंट्रन्स एक्झामची तयारी आपण इथे बसून. तर सर, जसं की आपण म्हणलं की आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे आमचं करिअर पार्टनर आहात तुम्ही, म्हणजे मला थोडीशी शंका म्हणण्यापेक्षा उत्सुकता अशी लागली की करिअर म्हणजे नक्की काय, म्हणजे मुलांना फ्युचर अपॉर्च्युनिटीज नक्की काय मिळतात इथून पुढे. निश्चितच सर, की इथे येणारे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आपल्या इथून पुढे जाऊन कुठे करिअर करतात त्याच्या आयुष्यात. पहिली गोष्ट अशी आहे की हे सैनिक स्कूल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज जे डेहराडून या ठिकाणी आहे, त्यानंतर सैनिक स्कूल 9th मध्ये पुन्हा प्रवेश घेऊ शकतात, पुन्हा जवाहर नवोदय मध्ये प्रवेश घेऊ शकतात 9th मध्ये, आणि SPI सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट या ठिकाणी हे मुलं जाऊन पुन्हा करिअर करू शकतात. वा, म्हणजे थोडक्यात काय तर मुलांचं करिअर घडवणारी आणि ऑफिसर्स घडवणारी ही फॅक्टरीच आहे. आणि या MIDC ब्रांचच्या फॅक्टरीमध्ये आज आलोय आपण. त्यामुळे इथे कशा पद्धतीने मुलं सगळी शिक्षण घेतात आणि कशा पद्धतीने तयार होतात आणि किती हार्डवर्क आहे या सगळ्यांचं मुलांचं करिअर घडवण्यासाठी, हे इथून पुढे बघणार आहोत आपण. चला भेटूया सगळ्या स्टुडंट्सना, क्लासरूम मध्ये जाऊया, त्यांचे सगळे प्रिपरेशन बघूया, टीचर्सला भेटूया. चलो. तर मित्रांनो, यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही भेट दिली आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या या क्लासरूम्सला. आणि सरांनी दिलेल्या माहितीनुसार मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम दोन्ही मीडियमची मुलं इथे असतात आणि प्रत्येक मीडियमचा क्लासरूम सुद्धा वेगळा आहे. सो दिस इज व्हेरी एक्साइटिंग की या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम दोन्ही विद्यार्थी आहेत आणि दोन्हीची क्लासरूम सुद्धा सेपरेट. राईट नाउ वी आर विथ दिस क्यूटी पाय स्टुडंट्स ऑफ आयकॅन इन्स्टिट्यूट. हॅलो ऑल ऑफ यू. सो टेल मी युअर नेम. व्हॉट्स युअर नेम? My name is Shrisha Nilesh Mane. So I'm going to ask Shrisha, what is your experience about this institute, Aiycan Training Institute? I just came 1 week ago right here.
So, and it was too awesome. It was super. The teacher committee, their respect, their teaching techniques, what not. I've enjoyed here a lot. As with my parents, I'm not at all worried about my parents that they will be crying for me. I'm not at all crying, and my friends are also here. See the experience. This little girl is sharing experience, this awesome experience. So that you can imagine what is the environment, what is the culture of this training institute. So students are not worried about parents. They are enjoying here. They are happy over here. They love the environment. They love the culture of overall this institute. So this is the correct factory of becoming officers. Am I right? यानंतर आम्ही भेट दिली आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शनला, म्हणजेच आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा हा आहे स्टडी रूम. जसं तुम्हाला माहिती आहे सैनिक स्कूलमध्ये स्टडी रूम, त्यानंतर स्लीपिंग रूम, डायनिंग रूम हे सगळे वेगळे असतात, तसेच इथे आहे स्टडी रूम. त्यानंतर ही आहे मुलांची स्लीपिंग रूम्स आणि दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण जरी हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असलं तरी मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं, मुलांना सक्षम बनवणं तितकंच महत्वाचं आहे. आणि हा आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा किचन. इथले सगळे वर्कर्स अतिशय मेहनतीने काम करतात. मुलांना लागणाऱ्या सगळ्या धान्यासाठी तसेच खाण्याच्या प्रत्येक व्यवस्थेसाठी स्टोरेजची सुद्धा व्यवस्था आहे. तुम्हाला सगळ्यांना हे सांगायची काहीच गरज नाही की मी माझं प्रोफेशन काय आहे. म्हणजे थोडक्यात काय की माझ्या कुटुंबाला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की ज्ञानदानाचा वारसा लागलाय. माझे पप्पा, माझा भाऊ हे सगळेच या ज्ञानदानाच्या कामामध्ये आहेत. त्याचबरोबर सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये माझी स्वतःची वहिनी सुद्धा इथेच ज्ञानदानाचं काम करते. खरंच त्यांना इथे बघून खूप आनंद होतोय आणि या इन्स्टिट्यूटचं ते एक पार्ट आहे हे सांगायला मला खरंच खूप म्हणजे खूप अभिमान वाटतोय. सो कीप इट अप वहिनी. Thank you. प्राऊड ऑफ यू.